लोणावळ्यात कुटुंब वाहून गेलं, पण पर्यटकांनी प्रशासनानं धडा घेतलाच नाही. लोणावळ्यात 2 कुटुंब वाहून गेली. अंगावर थरकाप आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. घटनेनंतर प्रत्येकानं हळहळ व्यक्त केली, पण या घटनेतून ना पर्यटकांनी धडा घेतलाय ना प्रशासनानं. आज रविवारचं औचित्य साधत पर्यटकांनी पुन्हा एकदा भुशी धरणावर गर्दी केली. अनेक अतिउत्साही पर्यटकांनी जीव धोक्यात घातल्याचं दिसून आलं. ते भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या प्रवाहात नको ते स्टंट करतात. स्वतःसह दुसऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करू असा आदेश देणारे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचं याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलंय. ठिकठिकाणी सूचना फलक लावून जनजागृती करण्यातही प्रशासनाची उदासीनता दिसून आली. त्यामुळे नियमांचं पालन करणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आलाय. आठवड्याभरातच प्रशासनानं डोळेझाक केल्यानं पुढे काय होईल हे सर्व श्रुत आहे. अशावेळी पर्यटकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण घरी कोणतरी आपली पाठ पाहत आहे याची खूणगाठ पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रत्येकानं बांधायला हवी. मागे एक दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जागोजागी असे फ्लेक्स लावलेत, बोर्ड लावलेत पर्यटकांना समजण्यासाठी. मात्र त्यांची दुरावस्था झाली, फाटलेली. काय सांगू? खरं तर आम्ही रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून आज हा भुशी डॅम बघायला आलेलो आहोत. गेल्या आठवड्यामध्ये झालेली घटना ही आम्ही टीव्हीवर पाहिली होती आणि त्यानंतर प्रशासनाने ते फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. तरी देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक इथे दिसत आहेत आणि खऱ्या अर्थाने पर्यायी उपाययोजना इथे करणं फार गरजेचं आहे. सतर्कतेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे हे बोर्ड लावलेले आहेत, परंतु ह्या बोर्डांची अशी दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी एनडीआरएफची टीम असणं गरजेचं आहे. या ठिकाणी पोलीस यंत्रणा तितक्या मुबलक प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळेच ह्या दुर्घटना आपण टाळू शकतो. कारण इथे बुलडोजर फिरवणं हे काय याच्यावर पर्याय नाही असं तरी आम्हाला इथं वाटतंय. कारण इथे असणारा रोजगाराचा प्रश्न, कारण त्यानंतर इथे आंदोलन देखील झालं. इथल्या व्यापाऱ्यांनी देखील इथे एक मोर्चा काढला होता. त्यामुळे अशी पर्यटन स्थळं जर जिवंत राहिली तर महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत हा ऐतिहासिक जागा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची गनिमा ही पवित्र राहणार आहे. काय बोर्ड लावलेले आहेत, त्या बोर्डची काय आता परिस्थिती काय सांगू? जशी घटना घडली आहे मागच्या आठवड्यामध्ये, त्या आठवड्यात असं एक निदान आलं की इथे बोर्ड आणि फ्लेक्स असं काही इथे आहे नाही. प्रशासनाकडनं आपल्याला डायरेक्शन्स किंवा असं गायडन्स काहीच नाही आहे की कुठे जायचं आहे आणि कुठे नाही जायचं आहे. आम्ही बाहेरून आलेलो आहे, आम्हाला काही त्याबद्दल कल्पना नसतं. तर प्रशासनाने हे करावी, कारवाई करावी किंवा असे काही बोर्ड्स लावावे इथे, जेणेकरून आपण त्याला प्रॉपर गायडन्स देऊन त्याला डायरेक्शन देऊ शकू कुठे जायचं. बोर्ड लावलेत, ते वाचता येतात का तुम्हाला? बोर्ड कुठे दिसतच नाही आहे. बोर्ड हा प्रकार तुम्ही बघू शकता, कुठेच दिसत नाही आहे. फक्त एक हा इथे थोडासा छोटासा एक बोर्ड लागलेला आहे, इथे नो एंट्रीचा दिलेला आहे, पण कोणी इथे गाइडेंस काही असंच नाही है कुठे. मैं बहुत स्वागत करता हूं और मैं लोगों से जो पर्यटक उनको बताना चाहता हूं कि जो रेस्ट्रिक्टेड एरिया है वहां पर ना जाएं, फैमिली के साथ आए. जो जिस जगह पर वाटर फ्लो कम है वहां पर पानी का पूरी तरह आनंद लीजिए. जहां वाटर फ्लो ज़्यादा है, जहां गवर्नमेंट ने रेस्ट्रिक्टेड एरिया किया वहां पर नहीं जाना चाहिए. और अपने बच्चों का, फैमिली का ध्यान रखें पूरी तरह से. और ऐसे बोर्ड और भी लगने चाहिए. और आप लोग का जो काम सराहनीय है, आप ऐसे अवेयर कर रहे हैं, इट्स वेरी नाइस. ऐसे बोर्ड जो है एनजीओ को और सरकार तरफ से ये मध्य हिल वालों ने लगाया है कि आप तैरना जानते हैं या नहीं जानते हैं, लेकिन गहरे पानी में न जाएं और प्रिकॉशन के साथ आनंद लें. बहुत अच्छा लगा सर ये बोर्ड देख करके, और आपको देख करके बहुत अच्छा लगा.